काय बन लावली रे बाबा तू माझ्या पुढं जा बरं. बोन नाही तर काय तुला वाटतं का नाही आमचं लग्न व्हावं म्हणून? हा लग्न व्हायला ना तसं लग्न करायसारखं तुम्ही वागलं पाहिजे ना. ना तुम्हाला खायची अक्कल आहे ना राहायची अक्कल आहे. हा ना हाय तसेच झालं ना त्यांचं लग्न तरी बी झालो ना आम्ही. अरे ते आता तसे झाले का आधी तसे होते का? पहिल्यापासून तशीच असणार ते. अक्कल तर अजिबात नाही बोलायची लायची कशाचीच. हा त्याच काय आहे? मध्ये 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 पहिले लग्न माझं करायचं त्याचं करायचं बारक्याचं. आता तू मोठा झाला तुझंच करावं लागेल ना. हा मग ते का मागा लागले लग्नासाठी? त्याला काय येड लागले काय? त्याला म्हणा नोकरी धंदा कर. इथं नोकरी धंदा करून सुद्धा मला पोरगी भेटेना. नानाने कमवून ठेवली शेती मी कोण खाणार? काय तुला लाज बीज आहे का नाही? एकूण काय शेती मी खाणार आहे. हा त्याला नोकरी लावून मला काय गरज नाही. मी शेती करणार आणि ती अशी हा शेती कर ना तू. काय म्हणतो मग विकून खाणार आहे? हा विकून खा मग केलं झालं तर करणार नाही. चांगलं बाबा तुमचं म्हणजे बापाने कमवायचं आणि तुम्ही कमवायचं. अरे थोडी तरी अक्कल ठेवा ना. कमवायची अक्कल ठेवा. शाळा तर नीट शिकले नाही. नुसतं खायचं गावभर हिंडायचं. बघितलं का तुमचे शरीर कसे झाले? बघितलं शरीर कसं झालंय तुझं? तुझ्या भावाची हे तर लय नालायक पोरग आहे. ना काय लय लायक आहे का? जसा बाप तसाच बेटा असतो. लाज बीज आहे याच्यामुळेच तुझं लग्न जमाना. लोक बघतात ना की कसे वैताग आला रे आम्हाला या पोरांचा. काय पाप केलं असले आवलाद आमच्या पोटाला जन्माला आली. अरे तुमचे तोंड बघा ना. काय काम करता का तुम्ही? 50 एकर आनंद कमवून ठेवलं. 50 एकर बापाच्या जीवावर जागणार रे. अरे स्वतः करा ना काहीतरी करतो तू. दाखवा लोक बघून देतील तुम्हाला पोरी पोरी. तुझ्या भावाचंच नाही नीट चांगलं. तुझ्या भाव आहे का एक सापराचं घरात राहते बंगला आहे ना. असू दे ना असू दे पण कष्ट करून खाते. तुझ्यासारखं असं मोकर हिंडून नाही खात. त्याला कष्ट करावं लागतं तेव्हा पोरी मिळतात. बापाच्या जीवावर नसतात मिळत. बोलणार आहे डायरेक्ट. हा बोला. मी पोरगी देतोय मग दादाला द्यायला काय अडचणी? 50 एकर आहे की आहे का तुझ्या भावाला 2 एकर? हे बघा आजकाल पोरी आहे ना शेतीवर कोणी देत नाही. पोरग काय काम करते ते बी बघतात. म्हणजे दोन्ही कडून पाहिजे. मला नोकरी नाही का? नोकरी आहे ना मला. नाही का नोकरी? करतोस का नीट? नीट करतो नाही तर काय करतोस का नीट? आज गेला उद्या घरी. परवा गेला परवा कुठे गेला फिरायला. आज इथं तर उद्या तिथं. हा शेवटी नाना हा तेच ना. नाही नानालाच आले का बरं झालं आले. माझं डोकं खाल्लंय बघा. काय चालू? ती ना तुम्ही नाही का गेले आता मगाशी? मी काय म्हणलं मम्मीला तुझ्या भावाची पोरगी द्यायला आपल्या दादाला. हा तिचा भाऊ देतो जमलं तिचं. आपल्याकडे तुम्ही किती केली आपल्या आजोबानी? यार थांब ना. कुठं जमलं? तिथं कुरकुमला कोणतरी पोरग एमआयडीसी ही बात घ्यावानच आहे आपलं. हिला 10 वेळा सांगितलं भावाकडे जा म्हणून. आपल्याकडे किती तुझ्या भावाच्या बसून मग तुझ्या भावाची पोरगी दिली काय त्याला फरक पडला असता काय? 100 एकर होती. आजोबांकडे 100 एकर होती. पप्पाला येऊस तर 50 एकर राहिले. आम्हाला येऊस तर 25 राहील. लाज वाटते का? वाढवायचं बघा ना का घालवायचं बघता. पोरं माया तशी येत पहिलवान आणि दोन्ही मग करा नाही का पहिलवानी पोरी बघा त्यांना तशाच त्यांच्या सारख्या पहिलवानी. पण तुला तर तुझ्या भावाची नाही आणता आली मग काय मी कुठं काय म्हणते बघा ना. मग पोरं खाईच राहू दे गावात. राहू दे मला कोणी नाव ठेवणार. होय नाना. ओ नाना कस काय संसार केला तुम्ही इतके वर्ष? जग मारली मुंबई बघितली भाऊ काय सांग. कशाला मुंबई बघितली? दुबई बघितली असती त्यापेक्षा. काय हाताने शीन झालाय. तिला जर भावाकडे जाताय ना पोरगी बघताय ना काय नुसतं भावाला तिच्या भावा आहे का 2 एकर नीट तरी? अरे नालायकांनो तुमचे असे गुण बघून तर भावाने पोरगी दिली नाही ना. तुम्हाला बोलायची सुमारे ना खायचा ना राहायचा. तुझ्या भावापेक्षा आमच्या नाण्याकडे जास्त. असू दे मग नानाला म्हणा बघा एखादी पोरगी. काय भावाच्या मागायला लागली? मामाला सांगा ना. मी सांगून नाही तुला काय करायला तिलाच जावं लागेल. तू काय कर मम्मी. सांगूच नको मला सांगूच नको आता. मला अजिबात पाणी लावायचं नाही बघा. मम्मी अजिबात नाही. मम्मी तुला माहिती ना मला मामाची पोरगी आवडते. मला मामाची पोरगी आवडते. मम्मी माहिती ना. एक मिनिट आहे. तू काय कर तू तिचं लग्न करून टाक. का तुमच्या जिबीला काय हाडे बिडे का? एखाद्याच्या मांडीवर गेलेलं वेल ओढायचं असतं. आज काहीच झालं नाही. हळद नाही लागली कुठं काय नाही काय बैठक झाली. आणि ती ना ती ऐक दादेव पण आहे तिचं प्रेम मला माहिती. पण ते मला देईन कसं आता जुळलेलं मोडून टाक ना. मी काय करू असं मोडायला? तू म्हणायचं मी कंपनी त्या माणसाचं घर सांगतो
तू त्याच्या घरी जा, आपण जाऊ त्याच्या घरी दोघं जण आणि त्याला सांगू पोरगी अशी तशी, पोरगी लई बेकार आहे, काय लग्न करता तुम्ही. तू लगेच म्हणा बाबा लांब बाई 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 काय सांगतो पण तुम्ही? नाना. अहो ते माझ्या भावाला कळलं तर काय कळालं तर कळालं. चट कळाल्यावर नाही जित पोरीस लग्न झालं चट आपल्याला पोरगी देईल. ऐक ना एकाच मम्मी, झालं ऐक, दुसऱ्याचं कसं मी करू काय आपण. म्हणतोय, मामाला फक्त एकच सांग, तुझ्या पोरीचं बी प्रेम माझ्या पोरावर आहे, मग तुला अडचण काय आहे? अरे मामाची गाठत नाही घ्यायची बावळाटा, मग परस्पर त्या माणसाच्या घरी जायचं. तिथं करूच आपण, पण ती मला वाटतं दादेव प्रेम आहे तिचं 100%. मगाशी तुम्ही ऐक 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 ऐक, त्या माणसांना काय सांगायचं म्हणजे का, त्या पोरीचं ऑलरेडी एक लग्न झालं होतं. नाही त्याला सांगायचं त्या पोरीचं माझ्या पोराचं प्रेम आहे, ते तू म्हणूच नको त्याची बहिणी म्हणून. मला माझ्या पोराचं आणि त्या पोरीचं प्रेम आहे, पोराला एकाला आदर यायला नको नाही. नंतर करणार ना पण फिक्स. हा तो नंतर म्हणून करून तू काय पोरे बाई नुसते उतावळे झालेत लग्नाला. नको म्हणून डायरेक्ट लग्न मोडून टाक तू, बाकी विषयच नको. आणि ते माझ्या भावाला कळलं तर काय म्हणेल त्यो? गावापर्यंत जातच नाही कोण बाई येईन कोण नव्हती आपल्याला काय माहिती. तिचं नाव बदनाम होईल. अरे नाही होत नाव बदनाम तर आपलं तिचं नाव बदनाम करायचं, आपलं लग्न लागेल मग. ए, तर मम्मी. पुरुष कोण लग्न करत नाही, जाऊ दे आमचं पोरं लग्न करीन काय विषय. देईन का तसं? त्याचा बाप अगं, देईन, काही नाव नाही. बदनाम झालं. मी काय म्हणतो मम्मी, तुला काय करायचं बाप? माझं लग्न ठरलं ना, तुला सोन्याचं गंठण करतो मग. मरुदे बा सोन्याचं तुझ्या बापाने मस्त केलंय, मला तेच घालत नाही मी. बरं, चल. तुझ्या भाऊ सोन्यावर चल बसले मग मी. लगेच चला आता. आद्या तुम्ही दोघं जण जा. नक्की काय होणार हा, नाही ना? काय नाही होत, मी हाय पाठी मग तुम्ही येऊ नका. हा फक्त नाव नको सांगू मी तिची बहिणी म्हणून. मला मग त्या माणसाला हा आम्हाला कळालं का तुमचं त्या पोरी संग लग्न जमलंय, मग ते म्हणते हा जमलंय, मग तुम्हाला माहिती आहे का माझ्या पोराचं आणि त्या पोरीचं लफडे. हा बरं मग अशा पोटीत मोडून येतो. चालतंय, चला 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 लवकर चला. हे, चल 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 जा ना तू काय बन्या. उठ ना. हे आवरणाला का सरी गोंद्याला जाऊन सोन्याचं बिन्याचं करावं म्हटलं, काय तुमचं डोकं कळा ना बाबा. खरेदी बिरेदी करू जरा हा, मग तेच ना करू. चांगली 2-3 ड्रेस घेऊ. नमस्कार. विलासुनी तुम्हीच ना? हा बोला ना कोण आहे. ते संजय कुठे ह्यांच्या इथं गेले होते का तुम्ही मुलगी बघायला? हा गेलतो आता खरेदी केली चाललोय आम्ही ना. कशाच्या? लग्नाच्या? हा, मग काय येडापणा करताय तुम्ही? काय हा? झालं? हा पोरगा बघितलाय का माझा? अहो याच त्या पोरीचं लपडे. कोण तुम्ही कशाला फसता? तुम्ही कोण इथं? अहो, आम्ही त्यांच्या शेजारच्याच गावचे. आम्हाला नाही माहिती, आम्ही सोनं नाणं खरेदी करणार आहे. तुमचं काय विश्वास तू आम्हाला नाही आवडत अहो ते. काही डोकं बिकं फिरले का? आश्वासन दिलं होतं, ऐकून घ्या तुम्ही. ते कुठे तू बघून घ्या तुमचं तुम्ही. अहो आम्हाला तुम्ही सांगू. कशाला तसली पोरगी करताय? आम्ही फसलो, तुम्ही पण फसताल. सोनाराचं सगळं बुकिंग केलंय आपण. अहो कालचं चपलारचं काय झालं? लोक आहे ना अहो ताई तुम्ही येडे झाले का नाही, नाही, काय? नाही, तुम्ही माझं ऐका. नका डोकं खाऊ राव तुम्ही. अहो, आमचं तुम्ही माझं या ऐका. कुठेची पोरगी अहो चांगली नाहीये. कार्यालय ठरवलंय, आचार्य ठरवलंय, हे बघा, बँड ठरवलंय. आमचं हे सगळं ठरलं होतं आम्ही, आणि त्यांनी आम्हाला ऐन टायमाला फोन केला लग्नाच्या 4 नाही दिवस आधी. नाही अहो ऐका माझं, यांना विश्वास बसायचा नाही. ते फोटो दाखव. नाही 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 फोटो दाखव, दाखव फोटो. इकडे हो, हे काय? शपथ हे काय? मी मारलेले फोटो हं? अहो, हे बघा ना, दोघं सोबत आहेत ना आम्ही. ते कुठे नाही फसवलं आपल्याला. मग तुम्हाला मी काय येडे म्हणून सांगते का? अहो तुम्ही एवढं सोनं नाणं द्यायला झाले ना अरे तयार, म्हणून त्यांनी आमच्याला हे केलंय. तुम्हीच बघा वहिनी. हं. आम्ही कशाला खोटं मला बोलू? डोकं हालायला लागलं राव. काय कशाला दाखवतो? अहो, बंद करते. नशीब तुमचं चांगलं, नशीब तुमचं चांगलं. आम्ही वेळेवर आलो म्हणून, नाहीतर काय कसली पोरगी तुमच्या गळ्यात पडली असती. हा? अरे नंतर बाबा, तुम्हाला बाबा, बाबा. पस्तावा आला असता. ऐका, ते बँडवाल्याचे पैसे याचे कसं ते- घ्यायचं ते आता? सगळं आता तुम्ही बघा काय ते, फक्त आम्ही तुम्हाला हे सांगितले, त्यांना काय म्हणू नका. नाही आपल्याला तिकडे जावं लागणार. नाही तसं नाही, ऐका. आपल्याला जमत नाही अहो तसं. ऐका माणसं, ह्याचं उत्तर समोर समोर झालं पाहिजे. सरका बाजूला चले. अहो तुम्हाला आम्ही एवढ्या अडचणीतून नाही नाही, आपल्याला नाही काढले, जाऊ. काय सरका तुम्ही? बाजूला. ऐकत नाही. हे कुठे आहे बाप रे? हे अंगलट तर नाही यायचे आपले. नाही, आपल्याला अंगलट काहीतरी आलं ना, नानाला कोंडूनच बांधूनच ठेवल बघ. तू काही येडा बिडा का? चल आपण काहीतरी पर्याय काढला पाहिजे. चल, थांबून जमणार नाही. काय हे यार कुठे रे ती म्हातार? कुठे आहे? काय असला 5-8 लावला रे? काय झालं? हा आता आम्हाला तोंडवर कोण विचार काय झालं काय झालं काय झालं? पण मला काही समजलंच नाही नेमकं काय काय म्हणायचं काय तुम्हाला. सगळं दाखवून ठेवायचं आणि परत म्हणायचं असं तसं. तुमच्यामुळे बरं आमची जिंदगी आमची इज्जत गेली ना. बरं झालं लवकरच कळालं. हो, मामाला समजेल असं काय स्पष्ट बोला ना. काय काय चोर ती चोरांवर शिरचोर समजा असं काय? बाबा. अरे आपली नालायक पोरगी असेल ना असं वाटलं नव्हतं राव. कुठले भारी दिसायचे राव.
माझे ना सगळे पैसे पाण्यात गेले, डीजे वाले याचे त्याचे कार्यालय. दादा ते पैशात जाळ झाला, असली अवजास आपल्या घरात आली असती. पण काय ते पुरीने काय फोन केला तुम्हाला? काय बोलली नाही का? काय नाही मत्र पाण्यात गेले. खुशी? डोक्याला ताप झाला. मला काय तुम्ही काय म्हणायचं तुम्हाला ते काही नाड आहे समजा गावला ती आली बघा. हे बघा काय फोन केला तू यांना? मग त्यालाच म्हणतात खाली मुंडी पातळ दुंडी. आपण काय काय तसं काय बघत माफी मागतो काही झालं असलं, पण नेमकं झालं काय? काय? ए पुरीवर काय म्हणले का तू फोन केला का यांना? मी काहीच बोलले नाही बाबा. काय बोलून राहिले ते? तुमच्या शब्द पुढे आहे का मी? बघा, ते बाहेर काय आणि घरात काय दाखवती. अगं बाई, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, मला एकदा समजेल असं काही सांगा. पोरगीने काय फोन केलाय तुम्हाला? काय बोलली का? काय काहीच नाही. नालायक पोरगी नकोय. काय काय समजलं का काय तिच्याविषयी? बोलताय तुम्ही? तिच्याविषयी काय समजलं तुम्हाला? कुणी काही म्हणलं काही? त्या गावाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही. काय चाललंय? बरं झालं लवकर कळालं. डोक्याला ताप झाला असता माझ्या. नाहीतर लोक हा? नेमकं खायचं जात वेगळं, दाखवायचं जात वेगळं का? तुमचं बी तेच. ही पोरगी माझी काही तुम्हाला चुकीची नाही. वाटली का? कुणी काही सांगितलंय का? ही दिसायला लयच बोळ येत राव. हा काय ऍक्टिंग करताय तुम्ही? ऍक्टिंग मध्ये होते का? एक काम करा ना, सिरियल बिरियलला जावं मस्त मध्ये. ती नाही घेणार कोण? काय तिथं लांडीला बोलावं? पडी तुम्हाला खरंच हात जोडून विनंती करतो, काही सांगितलं असेल तर सांगा. कुणी काय म्हणलं काय या नाही, पोरीबद्दल, माझ्याबद्दल, माणसं नालायक आहेत, अमुक आहे तमुक, तर आम्हाला कळल. आपल्याला नाही आवडत. बरं झालं ती डोक्याला ताप नाही, मिटलं बाहेरची बाहेर. अरे बाबा लय चांगलं झालं, एवढ्या लवकर कळालं. आमचे नव्हते अशा बरं का. चाललंय काय? हा. गा आपलं पार इज्जत गेली अशी घराची, माहितीये का? सगळं आता बापाला पण माहितच आहे की सगळं. अरे नाही बाई, माहिती तुझ्या पाया पडू का? तुम्ही आला तर सुरू झालात. तू काय उद्योग केलेत माहिती तुला? मी काहीच केलं नाही त्यामुळे काय केलं ते सांगा ना. आमचा पोरगा खरं पसंत आहे का? आमचा पोरगा खरं पसंत होता का? अहो, बापासमोर म्हणले नाही. ना. 50 लाख, 50,000, 50 लाख, 50 ही डोळ्यात बसलं. हा हा मला आपण पैशाचे लालची नाहीत आम्ही. नाही, रोज आता करतो, रोज खातो, पण नाही. इज्जतीत राहतो. पहिले वेळेस आलं ना त्यावेळेस वाटत होतं ही नाही पैसे जायची, तुम्ही नाही तर. पण आता काय आता तुम्हाला सांगायचंच कसं भाऊ? आपल्याला बरं हा झालं हा ना. आपल्याला डोक्या बाहेरच गेले. मला आहे ना नकोय. हे चला. सगळंच नकोय आम्हाला, आम्ही लग्न मोडतोय. आपण एकदा सांगून जाणार आहोत. काय झालं, काय चुकलंय आमच्याकडून ते सांगा, मला कळलं. तुमची पोरगी चल तुम्हाला पुढं. राहू द्या, चल. आम्हाला नको. चला नको नादी लागा यांच्या. काय लायकीची आहे ती माहिती? बाबाई, काय झालं? काय चुकलंय का? काय झालंय तुझ्याकडून? काहीच नाही. मी मग असं हे चुकून काय काय नालायक आहे, फालतू आहे, काय 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 लागलंय मला हे? मग तुझ्या पाया पडतो, तुझं काही तसं असलं तर सांग मला एकदा. मी शॉक मध्ये मला माहित नाही मी काय केलंय ती. मग हे असं कसं बोलतील एवढ्या खालच्या पातळी लिहून? ते सांगा ना, पण नेमकं मी काय केलंय असं? ते ऐकून घ्यायचं नाही. मी तर असं काहीच केलं नाही की तुमची मान खाली जाईन अशी. तर मग जर काय केलं नाही तर एवढे तडा 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 कशी बोलले रे माणसं? कुणी काय सांगितलं का नाही त्यांना? काय रे दादा, काय अरे इकडे नाही, इकडे तिकडे कुठे चालली? त्यांच्या दारात जायचं आपला. इकडे ना असं मिळून काय झालं नेमकी? कमून टेन्शन मध्ये तू? काय ना ते लग्न जमलं होतं ते आम्ही आता गेलतो इकडे गावाला चाललो होतो, तर ही म्हणली चला माझ्या भावा तिथून गाठ घेऊन येऊ 2 मिनिटात. काय झालं रे दादा? लग्न जमलं म्हणे. लग्न मोडलं. मोडलं जमलंय का मोडले? मोडलो काय कुणी सांगितलं? कस काय मोडलं? काहीतरी सांग. आता तिला मी सांगितलं होतं का तू भावाला जरा खर्चाला पैसे दे, जाऊन दे मरू दे. लग्न जमलंय तू तुझ्या भावा. ती म्हणली चला मग बघून येऊ. आपण एवढी सोन्यासारखी पोरगी आहे आणि कोणी तिला कोण आहे तिच्या डबावातला कोणा काय माहिती? त्याचा जाळ झाला त्याच्यावर. बाकी मम्मी कोणी काय नको. थोडं सुद्धा लेकरू माझं चांगल्या मोठीन नाही मला ती लग्न मोडणार माहिती का? दिवसा डोळे जाते त्याची. ते मोडायचं काय ना, पण तितकं तिच्यावर खालच्या पातळीचे आरोप ऐकून घ्यावं लागलो. काय लोक पण राव काय आरोप केले त्यांनी? फालतू आहे, कोण होतं नालायक ते? आहे. त्यांना फालतू? सांगितलं आपण. कोण कोण म्हणलं? सासरे. त्याला दांडेली हान दांडेली. कुणाला लायतो बघू दे मला फक्त. कोण आहे? कोण त्यो? कुणाला लायतो? आता कोण आहे त्यांनी जर सांगितलं तुला म्हणत होतं पहिले नको नको म्हण, नाही म्हण. नाही नाही ते कोण होते? ते पाहुणे त्या बापाला नोकरीवाला नोकरीवाला नोकरीवाला. शेतकरी नको बरं घेतलं नोकरीवाला. पण नाना कसं व्हायचं तिचं पिक्चर आता अरे कोण करेल दादा, लग्न? नाही आता अवघड आहे तिचं लग्न. आता कोण करेन ती सांगितलं कुणी हा प्रश्न आहे हो त्यांना. पेट पडू दे तिकडे कुणी का त्याच्या जाळ झाला त्याचं सांगणारे लोक वाईटावर असतील. नको अजिबात आता. आम्ही आहे ना तुझ्या पाठीशी. हे बघ, काय आम्ही आहोत लोकांचा ना. विषय काढतो? तर नाही तुम्हाला अक्कल पाहिजे होती. लेकरू बदनाम झाला हो घेणे देणे. लेकरच आहे पण तुम्ही कमीत कमी आम्हाला जर कानावर घातलं असतं बा असं असं स्थळ येणार आहे, तुम्ही या 4 माणसं या, 12 माणसाचं वेगळं असतं.
तुम्ही तुमच्या मनाने चालले राहणार मग आम्ही काय बोलायचं त्यामुळे हा कुठं झालाय. माणसं चांगली होती त्यामुळे म्हणलं चला आता अरे कुठंतरी कशाची चांगली काय नाही बाबा, असले कसली माणसं आहेत चांगली ना होय. बरं का नाना नंतर पैशाची मागणी करते आणि मग परत लग्नाला होकार देते असली माणसं. आणि तू नोकरी बाळा तुला शेतकऱ्याची इकडे पोरं फार अरे ऊत आला शेतकरी राजा झालाय सध्या लाखो रुपयाचे कांदे लाखो रुपयाचे ऊस विकू राहिले शेतकऱ्याचे पण मी काय म्हणतो अरे तुम्ही कशाला कोण करायचं दादाला दिसत नाही तर काय तुम्ही आहे का आपलं? नको नको आपल्याला नाही देणार ते गरीब नाना आपल्याला काय कमी ना 50 एकर आहे आपल्या पण आणि तू नोकरी तुला नोकरी नाही आणि मग तुला कसं काय केलं कसं काय देते एक काम करा ना काय आता पाहुणे येऊन गेले लग्न मोडलं सारी तू होईल हो. आपण आमची तरी काय आली इज्जत घाली का तुम्ही आता? लेकराला परत कोण पात्रात घ्यायचो नाही आता तुम्ही तुमचं बघा. नाना, मी काय कोणाचं ऐकणार नाही. तुम्ही तू ऐक नाही काही तिच्याशी लग्न अगं तू तरी बहीण आहे ना माझ्या लेकराला आई, पण तुम्ही आधी आम्हाला मला नाही पटत मी जातो मग तुमच्या तुला पद्धतीने काय? ठरवा तुम्ही नाना थांबा ना. परत मी तो बाप नाही तू पोरग नाही तुला सांगतो काय निर्णय अहो, काय? तू- हो, पाया पडतो तुमच्याला नाही काय पाया पडतो तुम्ही आठभर जमावताना आमचा विचार केला का अहो नाही विचारलं जाऊ काय दे ना. गरज त्या टायमाला आम्हाला पर खाल्ल्या पातळीला नेऊन घातलं माझं ऐकता का तुम्ही लय नका ताणल्याने तुटतोय काय तुटतंय तुटू दे ना काय फरक पडतो जमतं का नाना काय तुटत त्यामुळे म्हणत होतो नानांना सोबत येऊ नका घेतलात तरी तुम्हाला बर तुला करायची का माझ्या पोरं सांग लग्न काय नाही म्हणणार आहे बाई का? तुला हात जोडतो तर आपको कसं झालं आम्हाला काही कमी नाही आम्ही मोठे शेतकरी ते अहो, तुम्ही गप्प बसा ना जरा हे बघ, एवढी इज्जत तुम्हाला गेल्यावर लहानपणापासून परत ओळखती, प्रश्न. त्याला ओळखती मी तुला एकदम सुखात ठेवन ओळखती म्हणजे काय परत येत मग तेच ना दादाला आणि तिलाच नोकरीवाला पाहिजे होता एवढं मरणाची शेती पडली माझ्याकडे त्याचं दिलं एवढा मोठा बांगला आहे आपला दुनिया भानगडी आहे, तेव्हा काय कमी आहे आपल्याला आता तू काही विचारच करू नकोस बघ मी तयार आहे नोकरीवाला म्हणजे काही शिकलेला असतो आणि दुसरी पोरगी बी तू शिकती ना बर का तिचं बी हे संगत बी अरे एकाच घरात राहते आणि तुला आम्ही सांभाळू काय डोकं लायचं घेण्यात देण्याचं चालतं तुम्ही म्हणता ना ते. तुला बायकोला पोरं 2 पोरी बर तू प्रॉपर्टी ना भाऊ तुला वाटत तुझ्या शेतीसाठी आम्ही तुझी पोरी करायला तर अजिबात नाही तू विकून का त्या लेकरांचं आम्हाला काहीच नको. काय, तर तेच मामा. लेकरांसाठी. ए पण पोरीचं काय मत आहे ऐकून घेऊ बाई तू काय मत आहे नोकरीवाला करायचा का शेतकरी करायचा नको रे बाळा तो के नोकरीवाल्यांनी असं अडचणीत आणलं आपल्याला आधी आणि तू लहानपणी एकत्र खेळलेले तुला काय टेन्शन आहे हा नाही direct आता नोकरीवाल्यांचं बोला. काय खरं नसतंय आज 10 मागतील उद्या 50 मागतील त्यांचं काही खरं नाही कुठं हा. जाणार तुम्ही? शिपरकी होती आता ती माझी बहीण दाजी आली म्हणून तरी आपल्याला मग पत्रात काय घेतले मी आपलं दुसऱ्याला समजल्यावर पोरगीचं आता हिने एवढा बोबाड केल्यावर परत आपल्याला कुणी जवळ नाही करणार काय निर्णय सांगा पटक्यात नाही तर मग मी जातो नाही होणार. तुम्ही थांबा ना कशाला थांब? होत आलाय पोरीला आणि काय मोकळा टाइमपास करायचा म्हणते आहे ना हा का आणि चला ठीक आहे देव बार उडून 9 रुपये खर्च ना करू तशी बी सगळी प्रॉपर्टी तुमची आमची तुमची त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही पोरगी कुठे गेली बघा बघ बरं आता काय चाललंय ए पुरी काही झालं ना अर्थ नाना, जमवायचंय का मोडायचं? बावळा ठेत का तू थांबाय तुमच्यावरच येतो. ए, गप. काय झालं दादा अरे काय प्रॉब्लेम काय सांग बाबा नाही तर नको आम्ही आम्ही काय परत करणार नाही काय नाही म्हणून म्हणत असेल तर नाही जाऊ द्या मग इच्छा नाही तुझी नाही तुम्ही म्हणता ना तसं अगं मग आता नाही, तुझ्या नाही, आम्हाला लोकांनी काय कुणावर जबरदस्ती? शेवटी बळजबरी नाही हा. त्या लोकांनी आपल्याला किती खालीवर किती वाकडं तिकडं तुला ना तुला ते एवढं नालायक दुनिया भानगडी म्हणून गेले आणि तरी तुला तोच नावडा करायचं कर बाबा आमच्या काय बापाचं आहे. चला मग जाऊ माझी द्या. बहीण आहे दाजी जमतंय का त्यांनी नाही तर दादा निघू काय मी नाही हाय लेकरू तयार आहे हा म्हणले ना घ्या पत्रात घ्या. ओके मनापासून. मग आता एक काम करा 2 दिवसात तारीख आणि परदिवशी लग्न तुम्ही म्हणता ना. ओके चालतं. टाकू बार उडू जाऊन दे लाखां रुपये आणि काय नातेवाईक आपलेच काय झाले तर लाख नाही तर लगेच राख हा? काय त्याच्या आले भ्यायचे नाही टेन्शन अजिबात घेऊ नको सगळा खर्च मी करते हा काय हो? चला हा? चला जाऊ का आता आम्ही हो, हो. नाही आता एक काम करा उद्यापासून तुम्ही घरी या चालतंय तुम्ही इथं करायचं नाही काय आपल्याला सगळं तिकडे करा हा चला चला तुम्ही बी चला आता त्यांचा हात चला घेऊन जाऊ ना चला चला हे जे चला बॅग बिग कपडे आलो मी दार लावून येतो. दरवाजा गेला बारकी कुठे आहे? कॉलेजला गेली बारकी कॉलेजला चल तिला फोन करून सांग. तिला हा, आण- चल. अरे तो आनंद नाही आनंद. चल तू आपलं चल या दादा ये चल हो अरे चला ना ग आता तुमची